तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही? होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल. सूर्या मुन्ने या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला उरण या गावाचं नाव आहे. तर ते गाव रायगड जिल्ह्यामध्ये उरण गाव येते. तर मी तुम्हाला त्या आज उरण गावाची छोटी माहिती मी सांगणार आहे या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा पुढे. चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. मी आता सध्या आहे मानकेश्वर बीचला, म्हणजे आपल्या इकडे दांडा बोलते त्या ठिकाणाला, इकडे या साईडला, आणि तिकडे मानकेश्वर बीच असं म्हणून या जागेला ओळखलं जातं. हे सर्व अरबी समुद्राचा भाग आहे. अरबी समुद्र आहे सर्व. तर त्या बाजूला तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे बघू शकता तुम्ही, मोठ्या मोठ्या जहाजा आहेत त्या साईडला पूर्ण. जर तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. तर मित्रांनो, मी त्या साईडला जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर नवीन असाल चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो तुम्हाला. माझं नाव आहे सूरज कांबळे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे सूर्या मुन्ने व्लॉग. तर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा, लाईक करा. तर मित्रांनो, इथं आपली गाडी लावलेली आहे, मग तुम्ही बघितलं असाल. तर आज पाणी बिणी मस्त आले, म्हणजे भरतीचा दुपारी 12 वाजलेत. आता ह्या टायमिंग, हा जो टायमिंग आहे ना, दुपारचे 12 वाजलेत. तर दुपारच्या 12च्या टायमिंगला फुल पाणी असते. तर आता ही जी रस्ता चालू आहे ना इकडे बांधायचा, तर ही रस्ता मला वाटतंय असं ऐकण्यात आले मला की हा रस्ता पूर्ण असं अलिबाग साईडला असं कुठेतरी होणार आहे म्हणून. तर चांगली गोष्ट आहे. बघून घ्या कसं आहे. तर मित्रांनो, काय ना, 4-5 दिवस झालं मी सुट्टीवर आहे. त्यामुळं मी म्हणलं आज लास्ट दिवस आहे सुट्टीचा, त्यामुळं म्हणलं आज थोडंसं जाऊन व्हिडिओ वगैरे काढावं, तुम्हाला पण दाखवावं. 4-5 दिवस मी घरातच बसून होतो, बाहेर कुठंच नव्हतो गेलो. तर चला, आपण आता इथला भाग बघितला, तर मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेतो. व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. चला. तर हा असं काही उरणमध्ये एक गार्डन आहे, विमला तलाव बोलते त्याला. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसं की आपल्या लातूरला, म्हणजे मी प्रॉपर लातूरचा आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल का. जसं की आपल्या लातूरला पण असंच एक तलाव आहे, त्याला नानावानी पार्क म्हणून बोलतो. आता त्याचं नाव चेंज झालं आहे, विलासराव देशमुख पार्क म्हणून असं नाव झालेलं आहे त्याचं. तर मित्रांनो, सेम टू सेम तसंच पार्क आहे इकडं आपल्या ह्या उरणला. मी दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. हे बघा तुम्ही, तिकडे महाराजाची मूर्ती आहे तिकडं. तर इथं गणपतीच्या टायमिंगला, इथं गणपती विसर्जनासाठी सर्व लोक इथले उरणचे इथं येतात. कोण समुद्राकडे जातात, तिकडं बघितलं असाल आता त्या ठिकाणी. आणि खूप मोठं समुद्र आहे ते, तुम्हाला मी थोडक्यात दाखवलो. म्हणजे तर बघून घ्या कसा परिसर आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊ, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, मी थोडंसं इथं तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर ह्या ठिकाणी पेंटिंग खूप मस्त केलेली आहे. तर अजून त्या म्हणजे ह्या विमला तलावच्या ठिकाणी, म्हणजे विमला तलावमध्ये तुम्हाला मी अजून थोड्याशा काही गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, त्याबद्दल मी तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर आवडलं तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ. नवीन असताल चॅनेलला आपले सबस्क्राईब करून घ्या. चला, मी दाखवतो. तर असं काय आहे, मस्त असं वातावरण आहे. चला, मी दाखवतो पुढे अजून.
बघा त्या साईडला कासव आहे, जेवण कासव आहे बरं. तर मित्रांनो इथल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवून झालेले आहेत. तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणचं आपण मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे कसं आहे माहिती आहे का, मी पण नवीन आहे या क्षेत्रामध्ये, तर सर्व लोक बघतात, तर मला पण आज वाटते व्हिडिओ बनवायला, त्याबद्दल थोडं समजून घ्या. तर मित्रांनो असं व्हिडिओ शूट करते वेळेस खूप लोक बघतात तोंडाकडं, काय करतंय काय नाही, आणि अशा गोष्टी मी कधी माझ्या आयुष्यात आतापर्यंत केल्या नाहीत. म्हणजे नवीन सुरुवात आहे, मी अशा गोष्टी करतोय, तर थोडेफार मलाही लाज वाटणार, थोडीफार मलाही भीती वाटते त्या गोष्टीची. लोक विचारतात करतात काय करतोय, कशाबद्दल काढतो व्हिडिओ, काय नाही त्या गोष्टीची. तर व्हिडिओ काढणं किंवा व्हिडिओ असं ह्या सर्व गोष्टी करणं सोपं नाही, गोष्टी खूप अवघड गोष्टी आहेत का. तर मित्रांनो इथं मी आलेलो आहे. इथं चार फाटा म्हणून बोलते त्या ठिकाणाला. तर इथं आलो मी तुम्हाला दाखवतो 4 फाटा ठिकाण. तर हे जी बघताय तुम्ही चौकाला 4 फाटा ठिकाण बोलतात. तर ह्या साईडला इकडे द्रोणागिरी साईडला रोड जातो इकडे या साईडला, आणि ह्या साईडला पूर्ण इथं खूप मोठं म्हणजे या ठिकाणी रविवारी बाजार भरतो मोठा, सर्व गोष्टी भेटतात या ठिकाणी. या ठिकाणी इकडे फिरवाडला रस्ता जातो, ONGC एक कंपनी आहे इकडे या ठिकाणाला. या ठिकाणी इकडे रस्ता जातो. तो जो समोरचा बघताय तुम्ही डोंगर, तो डोंगर द्रोणागिरी डोंगर आहे. खूप मोठा डोंगर आहे, कमीत कमी 4-5 किलोमीटर असा एवढा मोठा डोंगर आहे तो. आणि तो जातो तिकडे त्या करंजा साईडला डोंगर जातो, तो साईडला म्हणजे इकडला रस्ता जे आहे ना पूर्ण करंजा साईडला जातो. तर असं काही उरणचं म्हणजे इथं भाग आहे. तर मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन दाखवतो. चला राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तर मित्रांनो आपण तिकडे रेल्वे स्टेशनकडे जाणार होतो, रेल्वे स्टेशन उरणचं दाखवायला. परंतु तिकडे आता कसं आहे माहिती आहे का, आता गर्दी खूप आहे त्या रस्त्याला. म्हणजे रेल्वे येणं जाण्याचा काहीतरी टायमिंग असेल, त्याच्याबद्दल गर्दी खूप आहे त्या साईडला. तर मी आता या ठिकाणी आलो, वैष्णवी हॉटेल म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं. तर तिथून या साईडला आपल्या तिकडल्या साईडला घर आहे, या साईडला जावं लागतं घरात. असं या पॉईंटला NNT स्टॉप म्हणून पण ओळखलं जाते. तर ह्या साईडला जे रस्ता जातं इकडं, तर ह्या साईडला रस्ता जो जातोय, थांबा एक मिनिट मी रस्ता क्रॉस करून घेतो. तर त्या साईडला ह्या साईडला जे रस्ता जातोय इकडं आपलं मोऱ्यावर रस्ता जातो तो. तर मोऱ्यावर तिकडं दाखवण्यासारखं म्हणजे भरपूर वेळेस ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं तिकडं मोऱ्यावरचा. तिकडं जेट्टी आहे, जेट्टी म्हणजे आपल्या बोटी तिकडं लागतात, म्हणजे अलिबाग इकडे तिकडं कुठं मुंबईला, तिकडं मी तुम्हाला दाखवतो. तर इथं लोक खूप तोंडाकडे बघतात आणि मला वाटतं लाज म्हणजे कसं आपलं तेवढा कॉन्फिडन्स नाही या गोष्टीमध्ये करण्याचा, ब्लॉगिंग वगैरे कधी करत असतो. परंतु असं पब्लिक पॉईंटमध्ये आलं ना तर लोक बघतात, त्यामुळे जे कॉन्फिडन्स आहे बोलण्याचा किंवा तुम्हाला सांगण्याचा हे सर्व त्यांनी असं उतरून जातं. समजून घ्या, मी त्यांच्याशी म्हणजे असं तोंडाला तोंड त्यांच्याशी बघत नाही, कारण कसं माहिती आहे का, कॉन्फिडन्स उतरून जातो, त्या लोकांकडे बघत नाही. तर बघत असेल तर दुसरीकडे असं ह्या ठिकाणी असं बघत राहील. मी तुमच्याशी बोलत राहीन. तर मित्रांनो सोप्या नाही त्या गोष्टी करणं. आता तुम्हाला कसं सांगायचं, जाऊ द्या. चला मी तुम्हाला दाखवतो तिकडे मोऱ्यावर, आणि चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन.
बोलत आहोत महाराष्ट्र नगरी, महाराष्ट्र सागरी मंडळ मोरा. एक मिनिट मी गाडी पार्क करून देतो. तर असा काही विषय आहे इकडं. कसं माहिती आहे का, इकडं मोरा जेट्टी, इथं पाठीवर नाव बघितलं असेल, ह्या साईडलाच महागी तिथं पोलीस स्टेशन आहे. तर ही काय चालू आहे की सिस्टम इकडं, ही जे आहेत ना लाकडं बघा कसले खतरनाक. ही बुटीला बांधतात, म्हणजे ही समुद्रामध्ये लाकडं असते तिथं खाली, आणि त्या बुटीला तिथं रस्सीनं असं खाली बांधलेलं असतं. त्या साईडला ही जी रस्त्या लावल्यात ना, ह्या साईडला का नाही सर्व खाली अशी लाकडं आहेत बघा. इथं बघितलं ना तसं लाकडं आहेत, बुटीला बांधतात असं 2-3 ठिकाणी. तेव्हा ती बोट म्हणजे पुढे जाणार नाही, पाण्याच्या प्रेशरनं हलणार नाही, गेणार नाही, म्हणजे हालत्या पण पुढे जाणार नाही, सरकणार नाही, कुठे राहील तिथं स्थिर. आता इकडे असं काय चालू असेल, काहीतरी इंजन उचलायचं असेल, त्याबद्दल क्रेनचा उपयोग करता येईल. काय ती बोटीचं इंजन उचलाली, म्हणजे इकडे सगळे बोटीचे इंजन आहेत. पुन्हा जर लागत असेल तर भाड्याने देत असतील किंवा तेवढे आपल्याला माहीत नाही, पण बोटीचे इंजन ठेवलेत म्हणजे हीच असेल, काहीतरी भाड्याने देत असतील किंवा नवीन इथं रिपेअर करत असतील किंवा गॅरेज असेल ते आपलं इंजन रिपेअर करण्याचं. तर लय मोठ्या मोठ्या बोटी आहेत तिथं. तर मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तिकडं मच्छी पकडणारे मोरा जेट्टी. भाई लय खतरनाक आहे इकडं सीन. आता ही मच्छवारीची झांजा या मच्छवारीची झांजा आहे. त्या साईडला तिकडे झांज लागतात, म्हणजे चिखल्या साईडला त्या साईडला तिकडे मुंबईला राहते ते रस्ता, समुद्रातून त्या साईडला मुंबईला जातो रस्ता. ह्या साईडला इकडं काहीतरी नाव आहे तिकडं, मला पण बघा पाणी कसलं फुल आहे. मला पण तेवढ्या गोष्टी माहिती नाही का. मला वाटतं त्या साईडला काहीतरी नाव आहे, इकडून असंच भरपूर ठिकाणी जातात, पण तेवढं मला माहिती नाही. आता मोठ्या मोठ्या जी क्रेन असतात, क्रेन काय बोलतात त्याला, मोठ्या मोठ्या जी झांजा असतात, झांजा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. इथून जे ट्रेल बोलतात त्याला, ट्रेल आहे मोठ्या मोठ्या झांजा. त्यावर सर्व गोष्टी म्हणजे काय आहेत माहिती का त्याच्यावर, समुद्राला पाणी भरती आलेले आहे. दुपारचे 12-1 वाजले असेल आता. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा चॅनेलला आपल्या. असं काय आपला आजचा दिवसाचा पूर्ण ब्लॉग होता, आणि असंच नवीन नवीन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. इथं आपण नवीन असल्याबद्दल आपल्याला जास्त काही इथल्या गोष्टी माहिती नाही. तर मला इथं जे उरणचे कोण बघत असतील व्हिडिओ ब्लॉग, तर जर इथं काय असं दाखवण्यासारखं असेल चांगल्या गोष्टी, तर मला सांगा, मी तिथं जाण्याचा प्रयत्न करेन आणि तिथं जाऊन ब्लॉग बनवण्याचा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन मी. तर या सर्व गोष्टी इथं बघू शकता, तुम्हाला माहितीच असतील. जाळे बिळे समुद्राला मच्छीमारी करण्यासाठी आपापल्या ठिकाणी आपापल्या जागेवर लावलेले आहेत हे आपलं जाळे. असं इथून पार तिकडं लास्टपर्यंत आहे बा. इथं मेन स्टॉप आहे, मेन स्टॉप पासून तिथून झांजा लागतात. ही सर्व मच्छीमाराच्या झांजा आहे बरं, म्हणजे मासे पकडण्यासाठी झांजा उपयोगी पडतात. त्या साईडला बघा पूर्ण गचागच झांजा वाढलेले, सगळ्या गचागच झांजा आहेत, समुद्र गच वाढले. त्या साईडला एक गाव आहे, म्हणजे समुद्रामध्ये डोंगर आहे आणि त्याचं गाव आहे. त्या गावाचं नाव मला माहित नाही. सकाळी आपला दिवसाचा पूर्ण ब्लॉग होता. आणि इकडला ही जी एरिया आहे, ह्याला बोलतात NAD पॉइंट.
याची जास्त माहिती मी सांगणार नाही. तर चला, तर ह्या साईडलाच मी इथं कामाला आहे एवढं तुम्हाला सांगतो. तर इथंच मी ब्लॉग एंड करतो मित्रांनो. तर इथंच ब्लॉग एंड करतो. आणि कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंट करून सांगा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा. भेटू आपण असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो इथंच मी स्टॉप करतो. बाय मित्रांनो. इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. इतका वेळ तुम्ही टाइम काढून ब्लॉग बघितलाच, मनापासून धन्यवाद तुमचा. बाय. The palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talk box singing, let the synthesizer play.